ज्या बुडीत जिल्हा बँका नवीन पीक कर्ज देण्यास असमर्थ ठरतील त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना परवानगी दिली जाणार आहे। मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यामध्ये आणि बँक प्रतिनिधींमध्ये एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये या निर्णयाची शक्यता आहे। पीक कर्ज देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी झालेली आहे। 31 ऑक्टोबरची डेडलाईन यासाठी ठेवण्यात आलेली नाही आणि त्यांना आजपासूनच किंबहुना पीक कर्ज उपलब्ध होणार आहे। मान्सूनचं आगमन झालेलं आहे। खरीपाचे दिवस आहेत खरं तर, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा अपेक्षित आहे। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय नेमकी सरकारची योजना आहे, काय विचार आहे? ज्ञानदा, सरकारने कर्जमाफी करून नव्याने पीक कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा जरी केली असली तरी राज्यात अनेक अशा जिल्हा बँका आहेत ज्या अवसानात निघालेल्या आहेत, ज्यांची करोडो रुपयांची जी रक्कम आहे ती थकीत आहे आणि त्यामुळे या बँका शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यात असमर्थता दर्शवत आहेत। आता हा पेच जो आहे हा सरकारसमोर नवीन उभा राहिलेला आहे। यामधून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री, बँकेचे प्रतिनिधी आणि महसूल मंत्री यांची एक बैठक होणार आहे। अशा 16 जिल्हे जे आहेत आणि 14 बँका आहेत या निश्चित करण्यात आलेल्या आहेत सरकारकडून। लवकरच यांची यादी सुद्धा जाहीर होणार आहे। मात्र यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं वर्चस्व असलेल्या या बँका सरकारची कोंडी करू पाहत आहेत का, आणि हीच कोंडी होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेऊन या बँकांना किंवा विरोधकांच्या या कोंडीला फाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्ञानदा, ऋत्विक, धन्यवाद या माहितीबद्दल।